तर पहा प्रश्न काय म्हणलेला आपल्याला, या आकृतीचे नाव काय. तर पहा विद्यार्थ्यांनो, ही आकृती कशाची आहे, इष्टिकाची, दंडगोल, शंकू का गोल. तर पहा ही आकृती आहे शंकू या आकाराची, म्हणून आपल्याला या पर्यायाला गोल करायचे आहे. त्यानंतर पहा ₹10.25 म्हणजे किती पैसे. तर पहा ₹10.25 म्हणजे आपल्या रुपये पैसेमध्ये रूपांतर करायचे आहे. मग ₹1 म्हणजे किती पैसे असतात, 100 पैसे. मग ₹10 म्हणजे 1000 पैसे असणार आहेत. मग अधिक सव्वा म्हणलेलं, सव्वा म्हणजे किती भाग असतो, 25 भाग. 25 पैसे, ₹1.25 म्हणजे किती असतं, 25 पैसे. म्हणजेच किती होणार आहे पहा, 1025 पैसे. ₹10.25 म्हणजे 1025 पैसे. 50 असेल तर किती असतं, ₹10.5. 75 म्हणजे ₹11.25. अशा प्रकारे हे आपल्याला रिलेट करून लक्षात ठेवायचं विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पहा इष्टिकेच्या त्याच्या पृष्ठांचा आकार कोणता असतो, आयत, चौरस, वर्तुळ का त्रिकोण. तर इष्टिकेच्या त्याच्या पृष्ठांचा आकार हा आयताकृती असतो, म्हणून 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे. 8x8 बरोबर फुल गुणिले फुल गुणिले फुल. तर या चौकटीमध्ये समान संख्या असल्यास याची किंमत किती विचारली आपल्याला. आठी आठी किती येतं उत्तर, 64. मग पहा 3 इथे फुल दिले आहे, म्हणजेच हा कशाचा घन आहे, 8चा वर्ग 64 आणि 4चा घन काय असतो, 64. म्हणून आपल्याला 2 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं आहे. 4 हे उत्तर इथे योग्य असणार आहे. सकाळचे 8:25 ते 10:10 म्हणजे एकूण किती वेळ असं विचारलंय. 8:25 ते 9:25 पर्यंत किती तास होतं, 1 तास. त्यानंतर 10:25 पर्यंत 2 तास होतं, परंतु 2 तासामधले किती मिनिट कमी झाले आहेत, 25 मधून 10 गेले, किती राहतात, 15 कमी करायचे आपल्याला. म्हणजे 60 मिनिटामधून आपल्याला 15 मिनिटे कमी करायचे. किती राहतात, 45 मिनिटे. म्हणजे 1 तास 45 मिनिटे हे उत्तर इथे बरोबर आहे. 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे, यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर पहा क्रमाने 1 पासून ते 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये 9 हा अंक किती वेळा येतो. याचाच अर्थ काय की 1 ते 100 संख्यांमध्ये 9 हा अंक किती वेळा येतो विचारलं आपल्याला. तर 9 हा अंक किती वेळा येतो, 20 वेळा. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. 1 ते 100 मध्ये 0 किती वेळा येतो, 11 वेळा. 1 21 वेळा आणि 2 ते 9 हे जे काही अंक आहेत ते 20 वेळा येतात. आणि 10 ते 99 मध्ये 0 9 वेळा येतो आणि 1 ते 9 हे जे काही संख्या आहेत ते येतात 19 वेळा. हे सगळं चार्ट आपल्याला क्लिअरली लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न पहा, ही आकृती किती प्रकारे सममित दाखवता येईल. किती प्रकारे, ही त्रिकोणाची आकृती आहे. त्रिकोणाची आकृती आपल्याला 3 प्रकारे सममित दाखवता येते विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पहा 12,000 अधिक 1200 म्हणजेच 1200 अधिक 12 बरोबर किती. मग पहा एकक आणि दशकामध्ये 12 येणार आहे. त्यानंतर पहा शतकामध्ये 2 येणार आहे. आणि पहा हजारमध्ये किती येणार आहे, 3 आणि 1 म्हणजे 13,212. 13,212 पहा 2 नंबरच्या पर्यायामध्ये आहे. यालाच तुम्हाला गोल करायचं.